नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मध्ये ईश्वरीने राकेशला खोटे पाडत आता पादुका शोधलेल्या आहेत. परंतु राकेशने पादुका कुठे ठेवल्या होत्या आणि त्या ईश्वरी त्यापर्यंत कशी पोहोचली हेच आपण पाहणार आहोत. त्यामुळे आता तुम्हाला शॉकिंग न्यूज व्हिडिओच्या शेवटी कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो, आता इथे सगळीकडे शोधाशोध चालू आहे. वल्लरी शोधत आहे, अर्णव शोधत आहे, ईश्वरी शोधत आहे. आता अर्णवला आणि ईश्वरीला खात्रीच आहे की पादुका हे राकेशनेच चोरलेला आहे. त्यामुळे ते इकडे तिकडे न शोधता पहिला राकेशच्या रूम मध्ये जाऊन शोधत आहे. राकेशचा रूम त्याने अख्खा पालता घातलेला आहे. खूप शोधाशोध चालू आहे, परंतु राकेशच्या रूम मध्ये त्यांना काही सापडतच नाही. कारण मित्रांनो, राकेश इतका मूर्ख नाहीये, कारण त्याला आधीच माहिती आहे की पादुका मी चोरल्यात हे या दोघांना माहिती आहे आणि ते शोधायला माझ्या रूम मध्ये जातील. त्यामुळे त्याने रूम मध्ये पादुका ठेवल्याच नाही. त्यामुळे अर्णव आणि ईश्वरी बिचारे शोधतात, पण त्यांना काही सापडतच नाही. नंतर मग आता त्यांना असं वाटतं की रूम मध्ये नाहीये, मग त्याने कुठे ठेवल्या असतील, किचन मध्ये ठेवल्या असतील एखाद्या कोपऱ्यात लपून. म्हणून ते अख्खा किचन पालता घालतात, किचन मध्येही शोधतात, परंतु त्यांना किचन मध्ये सुद्धा सापडत नाही. बापरे, कुठेच पादुका सापडत नाही. खूप टेन्शन आलेलं आहे. आता त्यांना काही समजतच नाहीये. इकडे आता राकेशनेच पादुका चोरल्या म्हणून अर्णव आता राकेशकडेच गेलेला आहे आणि राकेशचा गळा धरलेला आहे. त्याला सांगत आहे की तुला मी सोडणार नाही. तू इतका नीच आणि इतका पापी कसा असू शकतो रे? तू पादुका चोरल्या देवाच्या, तुला लाज नाही वाटली? राकेश बोलतो, हो पादुका मीच चोरल्यात, परंतु तुम्ही कसं प्रूफ करणार ईश्वरीजी? कसं प्रूफ करणार की मीच पादुका चोरल्या म्हणून? अरे प्रूफ काय, तुम्ही पादुका शोधून तर दाखवा, मग मानेन तुम्हाला. बापरे, काय खरं नाही या राकेशचं. किती त्रास देतो या अर्णव आणि ईश्वरीला. बिचारी ईश्वरी खूप त्रस्त झालेली आहे आणि अर्णवला तर फार टेन्शन आलेलं आहे. कारण त्यांनी आजीला चॅलेंज दिलेलं असतं की गुरुजी यायच्या आत ते पादुका शोधणार, परंतु पादुका सापडलेल्या नाहीयेत. आणि आता आजीला तर भयंकर चिडलेली आहे, खूप टेन्शन आलेलं आहे. आजी त्यांना म्हणत आहे की अरे काय, तुम्ही बोलला होतात ना की गुरुजी यायच्या आतमध्ये पादुका शोधणार, आता गुरुजी यायची वेळ झाली, कुठून आणायची पादुका? काय करायचं आता, कसं करणार आता? बापरे. आता ईश्वरी सगळ्यांना सांगत आहे की आता पादुका शोधण्यासाठी फक्त एकच जागा राहिलेली आहे आणि आता मी तुम्हाला पादुका सांगते कुठे ठेवलेल्या आहेत. आणि मित्रांनो, आता ईश्वरी चौरंगापाशी गेलेली आहे आणि आता राकेशला असं वाटतंय की ही चौरंगाखाली पाहते की काय, हिला कळलं की काय चौरंगाखाली मी पादुका ठेवल्यात. बापरे. अरे अरे राकेश, तू हुशार असला तरी आमची ईश्वरी अति हुशार आहे. ती पादुका शोधून दाखवणारच आणि तुझा खोटेपणा बाहेर काढणारच. आता तूच त्या पादुका चोरल्या हे ते डायरेक्ट सांगू शकत नाही, कारण बिचारी अंजलीचा स्वाभिमान दुखावला जाईल ना तिच्या नवऱ्यावर आळ घेतल्यावर. त्याच्यामुळे पादुका नक्कीच शोधणार आहेत आणि आता अशा रीतीने ईश्वरी पादुका शोधून आता आजीचं चॅलेंज पूर्ण करणार आहे. तर मित्रांनो, आता ईश्वरी आज खरी जिंकलेली आहे आणि राकेशचा खोटेपणा हरलेला आहे. तर काय वाटतं तुम्हाला, कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.